पाचोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व जे मतदार आहेत त्यांना आवाहन करण्यात येते की आता SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा कार्यक्रम कदाचित पुढच्या महिन्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग जे आहे त्याच्यामार्फत लावला जाणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. तर त्याची एक पूर्वतयारी म्हणून दिनांक 23, 24, 25 या 3 दिवसांमध्ये आपल्या तालुक्यातील असलेले सगळे दोन्ही भडगाव पाचोरा तालुक्यातील असलेले सर्व BLO हे गृहभेटी देणार आहेत. या गृहभेटी दरम्यान आपल्याकडे आपण 2002च्या मतदार यादीमधील मतदार आहात का नाही हे मॅपिंग केलं जाणार आहे. जर आपण त्याच्यामध्ये असेल तर आपलं नाव मॅप करून फिक्स केलं जाईल. जर आपलं नाव 2002च्या मतदार यादीत नाही मात्र 2024च्या मतदार यादीत आहे आणि आपल्या आईवडिलांचं नाव जर 2002च्या मतदार यादीत असेल तर प्रोजेनी म्हणून आपण मॅप केले जाणार आणि 2002च्या मतदार यादीत आणि 2024च्या मतदार यादीत कुठेही नाव नसेल तर त्या लोकांना ज्यावेळेस आपला SIR कार्यक्रम ॲक्च्युअली सुरू होईल त्यावेळेस त्याला इनोव्हेशन फॉर्म भरून त्याच्याकडून योग्य ती माहिती जी जमा केली जाईल. आज रोजी आपल्याकडे ब्लर फोटो म्हणजे ज्या व्यक्तींचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे किंवा जे फोटो मतदार यादीमध्ये योग्य पद्धतीने दिसत नाही असे ब्लर फोटो जमा करण्याचं काम BLO मार्फत सुरू आहे. त्याच पद्धतीने PSC आणि DSC PSC म्हणजे फोटो सिमिलॅरिटीज, DSC म्हणजे डेमोग्राफिक सिमिलॅरिटीज. एखाद्या मतदाराचं 2 किंवा 3 मतदारसंघांमध्ये सारखेच फोटो असतील तर ते दुबार मतदार वगळण्याचं काम. तसेच DSC म्हणजे डेमोग्राफिक सिमिलॅरिटीज म्हणजे एकाच नावाचे लोक 3-4 ठिकाणी असतील तर त्यांचं व्हेरिफिकेशन करून दुबार मतदारांचं नाव वगळण्याचा कार्यक्रम आता सध्या हा BLO मार्फत होत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येतं की 23, 24, 25 या 3 दिवसांमध्ये आपले BLO येतील त्यांना आवश्यक ती माहिती देऊन आपलं नाव मतदार यादीमध्ये योग्य पद्धतीने आहे किंवा नाही याची चाचपणी तपासणी करणं आवश्यक आहे. भडगाव पाचोरा या मतदारसंघामध्ये जवळपास आपलं 70% जवळपास मॅपिंगचं काम झालेलं आहे. तरी शहरी भागात जो आहे आपला पाचोरा, नगर देवळा, भडगाव आणि कसगाव असा जो शहरी भाग आहे त्या ठिकाणी या मॅपिंगचं प्रमाण अत्यंत कमी आहे. तरी त्या ठिकाणच्या मतदारांना मी विशेष विनंती करतो की त्यांनी BLOना सहकार्य करावं. धन्यवाद.